इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाला असून सर्वत्र गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे. यामध्येच अनाथांची माय सिंधुताई सपकाळ माई यांच्या ममता बाल सदनमधील 10 मुलींनी देखील उत्तम यश संपादन केले आहे. याच विद्यार्थ्यांचा डॉक्टर सत्येंद्र शुक्लाज लामा फेरा इंटरनॅशनल हीलिंग ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरतर्फे दिनांक 23 मे 2024 बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी महमदवाडी पुणे येथील लामा फेरा मॉनेस्ट्री येथे सन्मान करण्यात आला. यामध्ये 73.67% मार्क घेऊन प्रथम येणाऱ्या शीतल साळवे हिला 11,000चा धनादेश, मेडल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तर द्वितीय क्रमांक पूजा सावंत 69% हिला 5,100 रुपयाचा धनादेश, तृतीय क्रमांक भाग्यश्री राऊत 63% हिला 2,100 रुपयाचा धनादेश, उर्वरित 7 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1,100 रुपये आर्थिक मदत व मेडल देऊन गौरवण्यात आले. यामध्ये सायली शर्मा 54.17%, पूनम नांदगुरे 54%, रितिक्षा पिंपळशेंडे 52%, स्वप्नाली काळभोर 50.73%, सोनावणे प्राजक्ता 43.67%, भावना जगताप 42%, संस्कृती भायजे 41% या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या सन्मान सोहळ्याप्रसंगी लामाफेरा हीलर डॉक्टर सत्येंद्र शुक्ला, पुणे पोलीस गुन्हे विभागाच्या SP अनुजा देशपांडे, ममता बाल सदनचे दादा गायकवाड तर बुद्ध पौर्णिमेनिमित्त आलेले अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित तथागत गौतम बुद्ध यांचे पूजन, स्तुती, प्रार्थना व महाबोधी ध्यान या विशेष सत्रात देखील सर्व सहभागी झाले होते. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. मी लामा फेरा फाउंडेशनमध्ये आज पहिल्यांदा आली आहे. लामा फेरा फाउंडेशन हे आमच्यासोबत 2018 पासून जोडलेलं आहे. आम्हाला उडण्याची आणि पुढे जाण्याची उमेद तुमच्यासारख्या माणसांकडूनच मिळते. जगात देणारी खूप कमी माणसं असतात, त्यापैकीच तुम्ही सगळे आहात. मला आता 12वीला 73% पडलेत. माझी इच्छा आहे की मला पुढे जाऊन MBA करायचे. त्याच्यासाठी तुमचं सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे. मला अपेक्षा आहे की तुम्ही सगळे सपोर्ट करतालच. कारण माझं नाव पूजा, मी आत्ता 12वी कंप्लीट केली. मला 69% पडलेत. मी आज पहिल्यांदाच लामा फेरा फाउंडेशनमध्ये आले आणि मला इथे खूप भारी वाटलं, कारण की इतकी मस्ती मी कधीच केली नव्हती आणि याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते की आम्हाला तुम्ही एवढं साथ देता आणि त्याच्यामुळे आम्हाला हे कोर्स भेटतो शिकण्याचं वगैरे अभ्यास करण्याचा. आमचे दादा आमच्या पप्पांसारखेच आहेत. त्याच्यानंतर मग शुक्ला सर ते पण आमच्या पप्पांसारखेच झालेत आता. आणि मला पुढे जाऊन पोलीस ऑफिसर व्हायचे. तर मनाला खूप शांती भेटली. सगळ्यांच्या B.Com करायचं म्हणजे मला पोलीस व्हायचं. प्रथम तुम्हाला धन्यवाद. सकाळपासून एवढं छान वाटलं मनाला की इथं एवढं नाही का व्यायाम वगैरे घेतला की एवढं रिलॅक्स वाटलं, रिलॅक्स वाटलं की मला बिझनेस करायचा आहे. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं, म्हणजे मला पार्लरमध्ये इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे मी पुढे त्याचंच करिअर करते. आम्हाला खूप बरं वाटलं येऊन आणि खूप छान वाटतंय. मी पास झाले त्याचा मला खूप आनंद वाटतोय आणि सगळ्यांनी मला खूप हेल्प केली. मी पास व्हावे म्हणून सुद्धा आणि ताई, दादा, मावशी वगैरे सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. मी पण मग थोडाफार अभ्यास केला आणि पास झाले. मला बरं वाटतंय आणि माझी 12वी सुटली. आणि इकडं सुद्धा खूप छान वाटलं आणि आता मी मेडिटेशन सुरू करेन आणि अजून मी माझ्या आयुष्यात जास्त उज्ज्वल होण्याचा प्रयत्न करेन. आणि माझं स्वप्न आहे की मी बेकरी प्रोडक्ट्स जे आहेत ते बनवते आता. तर आज सरांनी मला या ठिकाणी बोलवलेले. खरं तर हा माझा फार मोठा असा मान आहे
की सरांनी मला आज निवडलेलं आहे. की आज या मुलींकडे पाहताना आज मी माझ्या आईला मुद्दा घेऊन आले. माझी आई मागे बसलेली आहे, माझी मुलगी आहे आणि मी जी आज समोर आहे ते आईमुळे आहे. मला हे व्हायचंय ते व्हायचे. एक वेगळी म्हटली मला आई व्हायचंय. आई होणं इतकं सोपं नाही. ती म्हटली यात भरपूर झाले, कारण आई ही पूर्ण समाजाला घडवते, घराला घडवत असते आणि तिने आज एवढा मोठा पण या ठिकाणी केलं की मला आई बनायचंय. कारण तिने आपल्याला सगळ्यांना घडवलेले, ती उद्या भविष्यात बऱ्याच जणांना घडवणार आहे. मुली कशा वर पुढे येतात आणि आम्ही कसं आलेलो आहोत. आणि आज तुम्हाला सर्व मिळालेले आहे. तुम्हाला सरांनी सांगितले की कोचिंग क्लास आहे, तुम्हाला पाहिजे तेवढे फी भरल्या जातात, कोचिंग क्लास दिले जातात, मग तुम्ही करिअर करा. परंतु आज या मुली जशा आहेत तशीच मी होते आणि त्यांच्यात आणि माझ्यात. आज मी या मुलींना उलट मी भाग्यवान समजते, माझ्यापेक्षाही भाग्यवान समजेल मी या ठिकाणी. कारण यांच्या पाठीशी आज आपण सगळेजण आहोत. त्यांना आपण भरभरून देतो, पण माझ्या पाठीशी फक्त माझी आई होती. आता आपली जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे, तर त्यासाठी आपल्याला आपला पूर्ण वेळापत्रक आपल्याला तयार करावं लागणार की मी काय करणार आहे, त्यासाठी मला आत्तापासून काय करायचं. मला जर काय MPSC UPSC द्यायची आपण ते नंतर आपण जेव्हा मी पर्सनली बोलेल त्यावेळेस तुम्हाला मी योग्य मार्गदर्शन करेल त्याच्यामध्ये. की तुम्ही आता 12वी झाल्यानंतर कॉमर्स घेणार आहे, कॉमर्समध्ये तुम्हाला अजून काय करायचं आहे. आर्ट्स घेणार आहे तर आर्ट्समध्ये तुम्हाला काय पुढे करायचं आहे. पार्लरचं म्हणते तर पार्लरमध्ये तुला अजून किती बाहेर कितीतरी आहेत, या ठिकाणी कितीतरी मोठे आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करणारे आम्ही आहोत. म्हणजे नुसतं बिकवून चालणार नाही, तुम्हाला आत्तापासून तुम्हाला ती तयारी करावी लागणार आहे. म्हणजे अभ्यासाबरोबर देखील तुम्हाला त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील किंवा जे काही तुम्ही क्षेत्र निवडलेले असेल त्याची तयारी आत्तापासून करायची आहे. त्यामुळे आता झोपून चालणार नाही, आता जागे व्हायचे आपल्याला. आता एवढंच हे 2 शब्द मी या सगळ्यांसमोर बोलणार आहे. पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्यांनी मला इथे या ठिकाणी बोलवलेलं आहे.